अडचणीचाच वाटत होता, परंतु बाजीरावच्या माध्यमातून त्यांनी जे काही सोयीसुविधा करायला सुरुवात केलेली आहे, पहिला तर आपल्या जिल्ह्यापासून येणारा मेन रस्ता जो अत्यंत खराब आणि बराच वेळ लागायचा यायला तो परिपूर्ण झाला. गावातल्या अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे ते केलेत. पाण्याची योजना जी महत्त्वाची महिलांच्या डोक्यावरचा हंडा जो उतरवण्याचं काम त्यांनी केले त्याबद्दल त्याला धन्यवाद. पानंद रस्ते आमच्या माध्यमातून सगळ्या डोंगरदऱ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. झाडांची लागवड केलेली आहे आणि आता पर्यटनाच्या माध्यमातून चांगला एक मोठा हॉल आणि एक मंदिर त्यांची मानस आहे की जेणेकरून या गावाचं वेगळं वैभव. आणि म्हणून करता मी त्याला सांगितलं, जर ज्या काही लोक इथं राहत नाहीत तर मग नाव काय असावं हे जे काय आम्हाला वाटलं, त्यामुळे आम्ही त्यांना बोललो. त्याला मी विचारलं की इथे काय वस्ती आहे का कोणाची इतर, तो बोलला नाही आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं मग तुम्ही नाव बदला, कारण आज आपण पाहतोय की अहमदनगरचं अहिल्यानगर होऊ शकतं, आपलं औरंगाबादचं संभाजीनगर होऊ शकतं, उस्मानाबादचं धाराशिव होऊ शकतं आणि मग आपलं का नाही होऊ शकत, हा त्यातला मतीचा अर्थ आहे, बाकी काही नाही आहे. आणि म्हणून करता आज आलो आम्ही. थोडंसं दिवसा यायला पाहिजे होतं, इथलं वातावरण रम्य परिसर पाहायचा होता, पण हरकत नाही आहे. पुढच्या टायमाला आम्ही नक्की दिवसा येऊ आणि थोडंसं इथं भोजन करायला पण येऊया, कारण इथलं जेवण फार चविष्ट असं त्याचं म्हणणं आहे. अजूनपर्यंत काही त्यांनी दिलं नाही आम्हाला, पण बघू आम्ही. मागणी केली तसे दिवस वाढवून दिलेत ना, मुदत कुठं संपवली. 29 तारीख होती त्याची 8 गेली, 8ची 17 केली, तर तुम्हाला मुदत वाढवून दिलेली ना. तर विरोधकांनी 4 दिवस बाकी असताना 18% नागरिकांचे प्रपत्र आणखी जमा झालेले नाहीये. मग ते ज्यांचे झालेले नाहीत त्यांनी त्यांचं बघावं. जर बीओला काम करतात, बीएलए काम करतायत, मग ज्यांना आता अडचण वाटते त्यांनी स्वतः उतरून काम करावं. पण आमच्या कोणाच्या काही तक्रारी वाटत नाही आहेत. परंतु जर त्यांनी मागणी केली, 29 तारखेची 8 तारीख आली, 8 तारखेवरनं आता 17 तारीख आलेली आहे, म्हणजे तुम्हाला 2 वेळेला मुदत वाढ दिली ती कशासाठी? तुमचे पूर्ण नाही झाले म्हणून. मग तुम्ही जर पूर्णच करणार नसाल आणि मुदतीचं वाढ मागत असाल तर ते कितपत योग्य आहे असं आम्हाला वाटतं. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि कपिल सिब्बल यांनी 2023ला जो धनंजय चंद्रचूड यांनीवर निकाल दिला होता त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. काय तुमचं त्याच्यावरती प्रतिक्रिया असेल आणि कोर्टाच्या निकालाकडे कसं पाहिजे? ज्या चंद्रचूडने निकाल दिलेला आहे तो सगळं पाहून निकाल दिलेला आहे. जे कोर्ट निकाल देईल कुठला कसला काय आम्हाला मान्य आहे ना. आम्ही कुठं कोर्टाबद्दल कधी आवश्यकता काढत नाही आहे. फक्त उबाटावाले त्यांचे नेते मंडळी हेच कोर्टाच्या विरोधात, निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांच्या चर्चा चालू आहेत. आम्ही त्याच्यावरती काही बोलू शकत नाही आहे. जो निर्णय तो आम्ही स्वीकारू. आम्हाला मान्य आहे. ठाकरे गटाकडून सांगितलं जात आहे की आता चिन्ह देखील गोठवलं जाईल, तसा दावा केला जातो. ठीक आहे ना, तसे त्याने अनेक वेळेला असं भाष्य केलेलं आहे ते त्यांच्यावरतीच बुमरँग होऊन उलटलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की जे आम्हाला नाव आणि चिन्ह मिळाले ते कायम राहील. तुमच्या जिल्हा प्रमुखाचे ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल होती, तर तुमच्या तालुका प्रमुखाला फोनवरती ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती. तो विषय संपवला आम्ही. आणि ठीक आहे, जो काम करतो तो एखादा शब्द इकडे तिकडे जातो, परंतु आम्ही जिल्हा प्रमुखांनाही समज दिली, तालुका प्रमुखांना येतो त्या बोलून घेऊन आम्ही तो संपवलेला विषय तो काय पुढे जाणार नाही. संभाजीनगरमध्ये त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही असं म्हणाला की कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत, कर्ज बुडवत नाही, पण इतर प्रभागात नाही आत्महत्या करतात ना. आपल्या इकडं देशावरती जे काय आत्महत्या करतायत तो भाग आहे. कर्ज बुडवण्याचा विषय असं नाही. आम्ही ते दोन्ही करत नाही असं आमचं म्हणणं आहे की आम्ही आत्महत्या पण करत नाही आणि कर्जही बुडवत नाही. आमचा जर कोकणातला जर तुम्ही इतिहास पाहिलात तर तुमचे तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक बरेचसे सरकारी कर्मचारी आमच्याकडे आहेत. त्याला तुम्ही विचारा. जर कोकण आम्ही ह्या बाबतीमध्ये फार आरोप होतोय की आता भरत शेठला असं वाटतंय का बाकीचे लोक कर्ज बुडवायचे. कर्ज बुडव्याचं असं नाही. मी नाव कोणाचं स्पेसिफिक घेतले. आम्ही दोन्ही जे केलंय ते सांगितलं की आम्ही ते बुडवत पण नाही आणि आम्ही आत्महत्या करत नाही. त्याला जोड सांगितली. त्याचा अर्थ असा नाही की तुमच्या कोणावरती आम्ही ब्लेम करतोय की तुम्ही कर्ज बुडवताय असं कोणाचं नाव घेतलं, कुठल्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, विभागाचं असं नाही घेतलं. पण ज्याच्या मनात खातं त्यालाच खवखवतंय, तर आम्हाला त्याच्यामध्ये काय बोलण्याचं आहे. थँक्यू.